प्रेज द लॉर्ड. सलाम, जय ख्रिस्त. जणू काही ख्रिश्चन समाज ह्या महाराष्ट्राचा, या भारताचा नागरिकच नाही असं काही पक्ष आणि संघटना आपल्याला समजतायत. मी त्यांना एक अतिशय प्रेमाचा असा इशारा देऊ इच्छितो की ख्रिश्चन समाजाला एवढं हलक्यात घेऊ नका, कारण जवळपास 10% मतदान प्रभावित करण्याची ताकद आज महाराष्ट्रातील ख्रिश्चन समाजामध्ये आहे. आणि मला खूप दुःख होतंय की ज्यावेळेस ख्रिश्चन लोकांना टार्गेट केलं जातं, त्यांना बोललं जातं, त्यांच्याविषयी काहीतरी केलं जातं. लक्षात ठेवा की कोणी आपल्याला त्रास दिलाय, कोणी आपल्या विरोधामध्ये बोललंय, कोणत्या संघटनेला, कोणत्या पक्षाने बळ दिलंय, हे आपण नेहमी लक्षामध्ये ठेवणं आवश्यक आहे. आणि जो पक्ष, जी संघटना आपल्या पाठीमागे चांगल्या प्रकारे ख्रिश्चन समाजाच्या सेवेसाठी उभी आहे, त्यांना जरूर येणाऱ्या निवडणुकीमध्ये सपोर्ट करा, त्यांना विजयी करण्यासाठी संकल्प करा. दिवस रात्र प्रार्थना करून आपण परमेश्वराकडे मानणार आहोत की परमेश्वरा, या राज्यामध्ये सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारं राज्य परमेश्वराने आपल्याला द्यावं. एक पुरोगामी राज्य द्यावं, एक विचारवादी राज्य द्यावं, शाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाणार राज्य द्यावं, ना की द्वेष असावा. हा द्वेष मिटावा यासाठी आपण प्रार्थना करा. राजकीय भूमिका आता ख्रिश्चन समाजाला घेण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की कोणी त्रास दिला, कोणी आपल्याला अनेक संकटामध्ये टाकलं, कोणी आपल्या धर्माविषयी नाही त्या गोष्टी बोलला, हे नेहमी लक्षामध्ये ठेवा. आणि एक राजकीय भूमिका आपण या ठिकाणी घेत आहोत की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे सर्व धर्म समभाव घेऊन पुढे जातील, सर्व लोकांना सोबत घेतील, सर्वांना सारखी वागणूक देतील, अशाच पक्षासोबत इथून पुढे ख्रिश्चन समाज राहील. एवढाच मी या मेसेजद्वारे आपल्याला या ठिकाणी विनंती करतोय. सर्व समाजाने एक व्हा आणि एक पण मतदान जे आपल्या विरोधात बोलतायत त्यांना जाता कामा नये, एवढी दक्षता घ्या, एवढीच आपल्याला विनंती करतो. थँक्यू व्हेरी मच.